मंडळी, कालच जागतिक महिला दिन साजरा झाला। सध्याची परिस्थिती बघता भारतात जागतिक महिला दिन नव्हे तर महिला सुरक्षा दिन साजरा केला गेला पाहिजे असं वाटू लागले। त्याचं कारण म्हणजे फक्त एकट्या महाराष्ट्रात बघायला गेलं तर दिवसाला 10 अत्याचाराच्या घटना घडलेल्या असतातच। भारतात महिलांपासून ते अगदी चिमुकल्या मुलीही सुरक्षित नाही हे वेळोवेळी दाखवून दिलं जातं। मग ते कोलकात्याचं प्रकरण असो नाहीतर बदलापूर प्रकरण किंवा मग अगदी आत्ताच घडलेलं स्वारगेट अत्याचार प्रकरण, या सगळ्या घटना अगदी ताज्या असताना आता शेजारच्या कर्नाटकातून एक भयंकर घटना समोर आली। आपल्या देशाची मान शर्मेने खाली घालायला लावेल अशी घटना कर्नाटकमध्ये घडली। कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हंपीमध्ये अज्ञातांनी 2 महिलांवर सामूहिक अत्याचार केलाय। त्यातील एक महिला ही परदेशी असल्याचं समजतंय। म्हणूनच ही सगळी घटना नेमकी काय आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष। मंडळी, हंपी भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध पर्यटन स्थळ। इथे हजारो पर्यटक दरवर्षी येत असतात आणि या हजारो लोकांसारखीच इस्रायलची एक 27 वर्षीय तरुणी भारतात हंपी फिरायला आली होती। ती हंपीच्या एका होमस्टे मध्ये थांबली होती। या होमस्टे मध्ये तिच्या सोबत आणखी 3 पर्यटक मुलं होती। त्यापैकी एक डॅनियल नावाचा अमेरिकन तरुण होता, तर दुसरा महाराष्ट्रातील पंकज आणि तिसरा ओडिसाचा बिबास होता। 6 मार्चला ही इस्रायल तरुणी आपली 29 वर्षीय होमस्टे मालकीन आणि 3 पर्यटक तरुणांसोबत हंपीतील सनापूर तलावाजवळ तुंगभद्रा कालव्याच्या डाव्या तीरावर चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघत, गिटार वाजवत, बॉनफायरचा आनंद घेत बसलेली होती। पण थोड्याच वेळात ही सुंदर दिसणारी रात्र त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात दाहक रात्र बनणार आहे याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती। त्यांची ही मजा मस्ती सुरू असतानाच बाईकवरून 3 पुरुष त्यांच्याकडे आले आणि इथं पेट्रोल कुठे मिळेल असं त्यांनी विचारलं। तेव्हा होमस्टे मालकिनीने त्यांना सांगितलं, इथे जवळपास पेट्रोल पंप नाही। मग या आरोपींनी त्यांच्याकडे 100 रुपये मागितले। सुरुवातीला त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला। जेव्हा त्यांनी बराच आग्रह धरला तेव्हा ओडिसातील एका पर्यटकाने त्याला 20 रुपये दिले, पण त्यांची भूक भागवण्यासाठी हे पैसे पुरेसे नव्हते। फक्त 20 रुपये दिले म्हणून बाईकवरचे आरोपी संतापले आणि त्यांनी या 5 जणांसोबत वाद घालायला सुरुवात केली। शिवाय इस्रायली तरुणीच्या डोक्यात दगड घालण्याचीही धमकी दिली। हळूहळू त्यांचा हा वाद हिंसक होऊ लागला। त्यांनी पंकज, डॅनियल आणि बिबासला बेदम मारहाण केली आणि मारहाण करून झाल्यानंतर आरोपींनी त्यांना कालव्यात ढकललं। या तिघांपैकी फक्त पंकज आणि डॅनियलला पोहता येत होतं। त्यानंतर या नराधमांनी एकट्या पडलेल्या या दोघी महिलांना लक्ष्य केलं। या दोघींनाही मारहाण करण्यात आली। नंतर त्यापैकी इस्रायली तरुणीला ओढून नेण्यात आलं आणि नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला। त्यात ती गंभीर जखमी झाली होती आणि वेदनेने तडफडत होती। पण माणुसकी गमावलेल्या त्या क्रूर लोकांना तिची दया आली नाही। नंतर त्यांनी होमस्टे मालकिनीला लक्ष्य करत तिच्यावरही अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर या आरोपींनी या सगळ्यांच्या बॅगा उघडल्या आणि त्याच्यातून त्यांचे मोबाईल आणि 9,500 रुपये लुटले आणि तिथून ते फरार झाले। इकडे कालव्यात ढकलण्यात आलेल्यांपैकी डॅनियल आणि पंकज कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, परंतु बिबासला पोहता येत नसल्याने त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पाण्यात तरंगताना आढळला। आंतरराष्ट्रीय महिला दिना दिवशीच उघडकीस आलेल्या या घटनेबद्दल सध्या देशभर संताप व्यक्त करण्यात येतो। या घटनेची माहिती मिळताच कोप्पल जिल्ह्याच्या पोलिसांनीही तात्काळ कारवाई केली। होमस्टेच्या मालकिनीने केलेल्या तक्रारीवरून मल्लेश आणि चेतन साई या 2 आरोपींना अटक करण्यात आली। दोघेही 21 वर्षीय कामगार आहेत आणि गंगावतीच्या साईनगर भागातील रहिवासी आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। लवकरच तोही पकडला जाईल। तक्रारीच्या आधारे गंगावती ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अंतर्गत खंडणी, दरोडा, खून करण्याचा प्रयत्न आणि सामूहिक अत्याचार या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन्ही तरुणींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनास्थळी एक दुचाकी, कॅमेऱ्याची बॅग, पॉवर बँक, पेन, तुटलेला गिटार, सिगारेट आणि रक्ताने माखलेले कपडे आढळून आले आहेत। या धक्कादायक सामूहिक अत्याचाराच्या घटनेने राज्याच्या राजकारणात एकच वादळ निर्माण केलंय। कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारवर भाजपने अकार्यक्षमतेचा आरोप केला। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र म्हणाले की राज्यात महिलांवरील गुन्हे सतत वाढत आहेत। असे असूनही सरकार आपल्या लोकांच्या दुःखाबद्दल उदासीन आहे। राज्याच्या गौरवशाली भूतकाळातील आणि सध्याच्या अराजकतेतील फरक खरोखरच निराशाजनक आहे। घटनेनंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकार मागे पडल्याचं दिसून येत आहे।
यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट केले की कोप्पल जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील सनापूर येथील एक इस्रायली नागरिक आणि होमस्टे मालकावर झालेला भयानक हल्ला आणि अत्याचार हा अतिशय घृणास्पद गुन्हा आहे। घटनेची माहिती मिळताच मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाई करण्याचे, सखोल तपास करण्याचे आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्याचे निर्देश दिले आहेत। पोलिसांनी आधीच 2 आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे। आमचे सरकार आपल्या राज्यात येणाऱ्या पर्यटकांसह सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी वचनबद्ध आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही सर्व आवश्यक उपाययोजना करू। भारतात गेल्या काही वर्षात अत्याचाराचे प्रमाण भयंकर वाढले। आपल्या देशातल्या महिला सुरक्षित तर नाहीच, पण जे पर्यटक भारतात येत आहेत ते देखील सुरक्षित नाहीत। या घटनेच्या आरोपींना कुठली कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।